श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. दरवर्षी ज्या उत्सवाचे आपण सगळे गजानन महाराजांचे भक्त वाट पाहत असतो तो उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. यंदा या वर्षी 2026 मध्ये गुरुपौर्णिमा ही 29 जुलै रोजी आलेली आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. जे काही महाराजांनी आपल्याला दिलंय, जे काही आपल्या आयुष्यात सगळं छान झालंय त्याबद्दल महाराजांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. म्हणून या दिवशी आपल्याला जितकी जमेल तितकी महाराजांची सेवा करायची. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 21 दिवसांची, 7 दिवसांची आणि 3 दिवसांची अशी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सेवा कुठली करायची, सेवा कशी करायची त्याबद्दल माहिती सांगणार आहे. सेवा ही 21 दिवसांची पण असणार आहे, 7 दिवसांची पण असणार आहे, 3 दिवसांची पण असणार आहे आणि 1 दिवसांची. यापैकी तुम्हाला किती दिवसांची करायची आहे हे तुम्ही ठरवून मग तशी सेवा करू शकता. सेवा करताना तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा सुद्धा करू शकता. जर तुमची कुठली इच्छा आहे ती पूर्ण होत नाहीये तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. नोकरी लागत नाही, घर होत नाही, लग्न जमत नाही किंवा संतान प्राप्तीसाठी सुद्धा किंवा अजून तुमचे कुठले प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. सेवा सुरू करताना आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता 21 दिवसांची जर तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला 9 तारखेपासून सुरुवात करावी लागेल. सुरुवात करताना तुम्हाला आता कुठल्या कुठल्या सेवा करायच्या ते मी सांगते. तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता 21 दिवसाचं किंवा मग श्री गजानन महाराज 52चं पठण करू शकता किंवा श्री गजानन महाराजांचं स्तोत्र देखील म्हणू शकता. रोज 21 दिवस रोज तुम्हाला न चुकता ह्या सेवा करायच्यात. त्यासोबतच गण गण गणात बोते या मंत्राचा तुम्ही जप देखील करू शकता, नामस्मरण करू शकता. मग तो जप करताना तुम्ही 1 माळ करा, 5 माळ करा, 11 माळ, 21 माळ, तुम्हाला जेवढी सेवा करायची तेवढी तुम्ही करू शकता. आता या मी सेवा सांगितल्या, तारीख सांगितली. 21 दिवसांची करायची असेल तर तुम्हाला 9 तारखेपासून सुरुवात करावी लागेल. आता 9 तारखेला सुरुवात करताना तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला गजानन महाराजांच्या मंदिरात जायचंय. मंदिरात जाताना तुम्हाला नारळ, फूल आणि अगरबत्ती घेऊन जायची आणि तिथं गेल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज, मी तुमची गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस ही सेवा करणार आहे, तरी ती तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. जर तुमची कुठली इच्छा असेल, त्या इच्छेसाठी तुम्ही ती सेवा करणार असाल तर ती इच्छा देखील महाराजांना सांगायची की मी ह्या इच्छेसाठी ही सेवा करतोय, त्यामुळे माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. आणि मग तिथं ते नारळ, फूल, अगरबत्ती वगैरे महाराजांना अर्पण करायचं. जरा वेळ तिथं बसायचं आणि मग नंतर घरी येऊन सेवेला सुरुवात करायची. आता जर मंदिर घराजवळ नसेल तर तुम्ही तुमच्या घरात फोटो किंवा मग मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे सगळं करू शकता. जर तुम्ही 21 दिवसात श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणार असाल तर 9 तारखेपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. 21 दिवसात तुम्हाला रोज 1 अध्याय वाचायचा आहे. श्री गजानन विजय ग्रंथात टोटल 21 अध्याय आहेत. 9 तारखेला 1 अध्याय, 10 तारखेला दुसरा, 11 तारखेला तिसरा, असे 21 दिवस तुम्हाला 21 अध्याय वाचायचे. मग 29 तारखेला तुमचा शेवटचा अध्याय 21वा अध्याय वाचून होईल आणि तुमचं 1 पारायण हे पूर्ण होईल. श्री गजानन विजय ग्रंथाचं तुमचं पारायण हे पूर्ण होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला श्री गजानन विजय ग्रंथाचं 21 दिवसाचं पारायण करायचंय. ज्यांना 7 दिवसाचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचंय, गुरुपौर्णिमेनिमित्त करायचे, त्यांनी 23 जुलैपासून सुरुवात करायची. 23 जुलैपासून सुरुवात करताना रोज तुम्हाला 3 अध्यायाचं पठण करायचंय. 23ला 3, 24ला परत पुढचे 3, 4, 5, 6, परत 25ला 7, 8, 9 असं तुम्हाला रोज 3-3 अध्याय वाचत जायचे. म्हणजे 29 तारखेला तुम्हाला शेवटचे 3 अध्याय वाचायचे आणि मग श्री गजानन विजय ग्रंथाचं तुमचं पारायण पूर्ण होईल. हे होतं 7 दिवसाचं. ज्यांना 3 दिवसाचं करायचंय त्यांनी रोज 7 अध्याय वाचायचे आणि त्यांची सुरुवात होणार आहे 27 जुलैला. 27, 28, 29 ह्या 3 दिवसात तुम्हाला तुमचं पारायण पूर्ण होईल. रोज 7 अध्याय वाचायचे, याप्रमाणे 3 दिवसात पूर्ण होईल. आणि ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त एका दिवसातच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचंय त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. पण आता जसं आपण गुरुपुष्यामृतला करतो की आपण एका बैठकीतच ते पारायण करतो, आपण पारायण करताना उठत नाही, तसं गुरुपौर्णिमेला नसतं. तुम्ही उठलं तरी चालतं. मग तुम्ही काय करा, जर तुम्हाला एका दिवसात पारायण करायचंय तर तुम्ही मग त्याचे असं ठरवून द्या की मग सकाळी एवढे याचे 7 अध्याय वाचेल, मग दुपारी 7, मग संध्याकाळी 7
असं तुम्ही व्यवस्थित ठरवून घ्या. आता ही संधी ही खूप छान आहे. म्हणजे ज्या लोकांना जास्त वेळ बसायला एका जागेवर जमत नाही, ज्यांना 1 दिवसात पारायण करायची इच्छा आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही संधी खूप छान आहे. गुरुपुष्यामृतला आपण बघतो, की शक्यतो पारायण आपण हे एका बैठकीतच करायचं असतं, गुरुपुष्यामृतच्या दिवशी. पण तसं गुरुपौर्णिमेला नाही केलं तरी चालतं, तुम्ही उठलं तरी चालतं. पण ज्यांना एका बैठकीतच करायचंय ते करू पण शकतात. पण तसं काही कंपल्सरी नाहीये, की एका बैठकीतच केलं पाहिजे. तुम्ही असे भाग करा त्या 21 ग्रंथाचे आणि मग त्यानुसार तुम्ही पूर्ण ह्या दिवसात ते पारायण पूर्ण करा. ही होती श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाची सेवा. आता बाकीच्या पण सेवा तुम्ही या पद्धतीने करू शकता. जसं की गजानन महाराज बावन्य आहे, श्री गजानन महाराज स्तोत्र आहे, श्री गजानन महाराजांचं नामस्मरण आहे. त्या पण सेवा तुम्ही अशा 21 दिवसाच्या, 7 दिवसाच्या आणि 3 दिवसाच्या करू शकता. गजानन महाराज स्तोत्र जर 21 दिवसाची सेवा करायची झाली, तर याच पद्धतीनं 9 तारखेपासून सुरुवात करायची. जर 7 दिवसाचं करायचं झालं, तर याच पद्धतीनं 23 जुलैपासनं, 3 दिवसाचं 27 जुलैपासनं आणि 1 दिवसाचं मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. पण जर तुम्ही संकल्प करताय, कुठल्या गोष्टीसाठी करताय, तर प्लीज यामध्ये खंड पाडून देऊ नका, की आज केलंय मग उद्या राहिलंय, परवा कामच आहे, असं नाही. कंपल्सरी मग तुमच्याकडनं ते झालंच पाहिजे. कुठल्याही प्रकारचा खंड त्यात पडून देऊ नका. गजानन महाराजांची बावन्नी ती पण तुम्ही सेवा या पद्धतीने करू शकता. 21 दिवसाची, 7 दिवसाची, 3 दिवसाची, 1 दिवसाची. काही जण असं पण करतात, की आता 3 दिवसाची सेवा केली, मग गजानन महाराजांची बावन्नी ही 21 वेळा वाचायची एका दिवसात किंवा मग 11 वेळा वाचायची. तुम्हाला जसं ज्या पद्धतीनं जमेल, जसं झेपणार आहे तसं तुम्ही करा. श्री गजानन महाराजांचं नामस्मरण आहे, ती सुद्धा सेवा तुम्ही 21 दिवसाची, 7 दिवसाची, 3 दिवसाची, 1 दिवसाची अशी करू शकता. यामध्ये तुम्हाला हव्या तेवढ्या माळा तुम्ही करू शकता. 1 माळ, 5 माळ, 11 माळ, 21 माळ. तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा. फक्त आता यात पण असं करू नका, की हां, आज खूप उत्साही आहे, आज सुरुवात केली सेवेला, मग 11 घेतल्या, 21 घेतल्या आणि उद्या बसल्यावर मग 11 आपल्याकडनं होत नाहीये, 21 जमत नाही. कधी-कधी असं होतं सुरुवातीला उत्साहापोटी आपण करतो. एक 3-4 दिवस झाले, की मग आपल्या लक्षात येतं, की हां, आपल्याकडनं हे होत नाहीये. मग तसं करू नका. आपल्याला आपलं सगळं नियोजन माहीत असतं. मग त्यानुसार नाही तुम्हाला 21 माळ जमल्या, तर तुम्ही एकच माळ करा. पण ती माळ मग 21 दिवस कंटिन्यू करा किंवा मग 7 दिवस, 3 दिवस किंवा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला जर एकच दिवसाची सेवा करायची, मग त्या दिवशीच तुम्ही 1 माळ किंवा मग 21 माळी करा. सेवेला सुरुवात करताना 21 दिवसाच्या, 7 दिवसाच्या, 3 दिवसाच्या किंवा 1 दिवसाच्या तुम्ही सेपरेट पूजा मांडणी जर तुमची इच्छा असेल, हौस असेल तर करा. नाहीतर देवघरातच मूर्तीसमोर, फोटोसमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता. काय होतं ज्यांच्या घरात लहान बाळ आहे किंवा मग छोटं घर आहे त्यांना सेपरेट पूजा करायला अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही ही देवघरासमोर, मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून सेवा केली तरी काही हरकत नाही, तरीही तसंही चालतं. त्यानंतर सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही आधी दिवा अगरबत्ती लावून घ्यायची. बसायला स्वतःला पहिले आसन घ्यायचं, आसनावर बसायचं आणि त्यानंतर तुमचा संकल्प करायचा, की जे काही इच्छा वगैरे असेल तुमची ती महाराजांना सांगायची आणि महाराजांना विनंती करायची, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करायची. मग तुमची जी कुठली सेवा असेल, गजानन महाराजांचं नामस्मरण असेल, स्तोत्र असेल, गजानन महाराजांची बावन्नी असेल किंवा मग श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण असेल, ती तुम्ही सेवा पूर्ण करायची. जर गजानन विजय ग्रंथाचं पारायण करत असाल, आजच्या दिवसाचं पारायण पूर्ण झालं. समजा आता 21 दिवसांची सेवा आहे. आज माझा एक अध्याय वाचून झाला. एक अध्याय वाचल्यानंतर गणगण गणात बोते या महाराजांचा 108 वेळा जप करायचा किंवा 1 माळ. 1 माळ हा आवर्जून केलाच पाहिजे जप. जर तुम्हाला शक्य नसेल 1 माळ जप करणं, तर किमान 21 वेळा तरी तुम्ही ह्या मंत्राचा जप करा. त्यानंतर तुम्ही महाराजांची आरती करायची रोजच्या रोज. त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा. आता नैवेद्य दाखवायचा तुम्ही घरात जे काही बनवलंय ते देखील दाखवू शकता किंवा मग एखादं फळ असेल ते दाखवू शकता किंवा मग खडी साखरेचा किंवा नुसता साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. अशा पद्धतीनं तुम्ही सेवा करू शकता. सेवेचे काही नियम आहेत का? फार काही नियम नाहीयेत. अगदी 2-3 नियम आहेत. सगळ्यात पहिला नियम की तुम्हाला नॉनव्हेज बंद करावे लागेल. तुम्ही जेवढ्या दिवसांची सेवा करणार आहात, 21 दिवसांची, 7 दिवसाची, 3 दिवसाची, 1 दिवसाची, तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये.
असा पण काही लोकांचा छान अनुभव आहे की जे आधी सेवा करण्याआधी, अध्यात्मात येण्याआधी नॉनव्हेज खात होते, पण ज्यावेळेस ते ह्यामध्ये आले की त्यांची आपोआप नॉनव्हेजवरची इच्छा गेली. पण नॉनव्हेज कमीत कमी तुमची जोपर्यंत सेवा चालू आहे 21 दिवसांची, 7 दिवसांची, तोपर्यंत तरी तेवढे दिवस तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. नियम नंबर 2, ब्रह्मचर्याचं पालन. आता ब्रह्मचर्याचं पालन हे तुमच्यावर आहे. जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. बाकी हे तुमच्यावर. नियम नंबर 3, कोणालाही दुखवू नका, कोणाविषयी वाईट बोलू नका. समोरच्यानी जरी तुमच्याविषयी काही वाईट बोलले असेल, तुम्हाला काही वाईट केलं असेल, तरी तुम्ही त्यांना दुखवायला जाऊ नका, तुम्ही वाईट बोलू नका. त्यांचं काय करायचं हे देव पाहून घेईल, महाराज पाहतील. त्यामुळे कोणालाही शिक्षा द्यायला तुम्ही जाऊ नका. कोणाविषयी वाईट बोलू नका, कोणाविषयी तिरस्कार करू नका, कोणाचंही मन दुखवू नका. महिलांसाठी बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं की मी सेवा करते, मी नॉनव्हेज खात नाही, पण मला घरात बाकीच्यांना बनवून द्यावं लागतं. तर काय करायचं अशा वेळेस? ठीक आहे, तुम्ही खात नाही, तुम्ही सेवा करताय, ओके. एकदा घरातल्यांना सांगून पहा की मी अशी अशी सेवा करणार आहे एवढ्या दिवसांची, तर एवढे दिवस नॉनव्हेज नाही केलं तर चालेल का? ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर विषय सोडून द्या. त्यांचं त्यांना खाऊ द्या. तुम्ही मात्र खाऊ नका. तुम्ही मात्र नियम पाळा. केल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ होऊन मग तुम्ही सेवेला सुरुवात करा. पण उगाचच त्याच्यामुळे वाद घालत बसू नका. काय होईल ना, समजा पहिलाच दिवस सेवेचा आहे आणि पहिल्याच दिवशी जर अशा ह्या नॉनव्हेजवरनं जर वाद झाले तर तुमचं सेवेत सुद्धा लक्ष लागणार नाही. मग त्याचा काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा त्यांना त्यांचं खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका, तुम्ही छान राहा. त्यानंतर अजून एक गोष्ट महिलांसाठीच आहे, मासिक धर्माची. आता सेवा सुरू केली, मध्येच जर मासिक धर्म आला तर काय करायचं? ठीक आहे, मध्ये मासिक धर्म आला तर तेवढे दिवस थांबा, पुढे सेवा चालू ठेवा. आणि समजा जर गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचं पारायण नाही कंप्लीट झालं, आता 4 दिवसाचं उरलं असेल, तर नंतर ते 4 दिवस परत कंप्लीट करा. त्याला काही होत नाही. महाराजांना माहिती असतं आपण कशी कशी सेवा केली, त्यामुळे त्याला काही वाईट वाटून घेऊ नका की मग आता असं राहिलं वगैरे किंवा मग पुढे गेलं, गुरुपौर्णिमेलाच इच्छा होती करायची. तर तसं काही नाही. तुम्ही तुमची सेवा नंतर पण 4 दिवस पूर्ण करू शकता. फक्त जास्त दिवस गॅप पडून देऊ नका. सुतक असेल, विटाळ असेल, मग तर नाहीच सेवा केली तरी चालेल. सुतक आणि विटाळामध्ये नाहीच सेवा करता येणार. गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ही सगळी सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे. तुमची कुठली इच्छा असेल ती तर नक्की ह्या सेवेमुळे पूर्ण होणारच आहे. कारण महाराज भक्तवत्सल आहेत, त्यामुळे भक्तांच्या हाकेला धावून हे महाराज येतातच. तुमची इच्छा ही नक्की पूर्ण होणारच. त्यामुळे ही सेवा करण्याचा, कुठली ना कुठली एक सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि जरी कुठली इच्छा नसेल, तुमचं सगळं छान असेल, तरी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. माझी तर अशी इच्छा आहे, यापैकी कुठली तरी एक सेवा ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. मी सगळ्या सेवा सांगितल्यात, कुठली तरी एक सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नंतर मी गुरुपौर्णिमेला कशी सेवा करायची, कशी पूजा करायची ते पण सांगणार आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ येईलच. पण जर आता एक थोडक्यात सांगते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सगळी सेवा पूर्ण झाल्यानंतर, आरती वगैरे झाल्यानंतर तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा. सगळ्यांनाच माहिती आहे की पिठलं भाकरी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य आहे. तर तुम्ही पिठलं भाकरी आवर्जून बनवा. या दिवशी महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवा. जर नसेल शक्य, पिठलं भाकरी शक्य नसेल, तर तुम्ही नुसता शिरा दाखवला तरी चालेल. तेही शक्य नसेल तर मग साखरेचा वगैरे दाखवा. पण काही ना काही नैवेद्य या दिवशी तुम्ही महाराजांना दाखवा. बाकी नंतर एक व्हिडिओ करेलच, त्यामध्ये मी डिटेल सांगेल की या दिवशी गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, या दिवशी महाराजांची कशी पूजा करावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोलते. जय गजानन.